पालंडे थे, लेकिन इस जमाने में दरगे ब्रदर्स के अजिंक्य दरगे को कहा जाता है। 75 से ज्यादा रन चेस किए थे डे में अजिंक्य दरगे ने। अकेले अजिंक्य दरगे खड़े रहे थे। अब देखना ये होगा, शुभम गोडविंद राइट आर्म ऊपर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, हल्की से अपील हुई, लेकिन अंपायर का नो बॉल का इशारा। क्या ये फ्रंट फुट नो बॉल है अंपायर? फ्रंट फुट नो बॉल, ओवर स्टेप। तो पहली गेंद नो बॉल आई। 54 की दूरी, 24 गेंदें, क्योंकि 55 की दूरी तय करनी थी। और जैसे ही शुभम गोडविंद लीगल डिलीवरी करेंगे, वो लीगल डिलीवरी होगी बल्लेबाज के लिए फ्री हिट। जैसा चाहे वैसा मारो स्वप्निल। फ्री हिट येणारा चेंडू आपण बघतो की अगदी चांगली फलंदाजी शुभमच्या माध्यमातून बघायला मिळाली, पण गोलंदाजी करत असताना आपण बघतो आता नो बॉलच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळतीये आणि हा चेंडू फ्री हिटचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, पण फ्री हिट असल्या कारणाने हा झेल झाला असला तरी पण फलंदाज तिकडे सेफ आहे अजिंक्य दर्गे। केटीसी लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळतोय। घर बसल्या आपण या मेजवानीचा आनंद घेऊ शकता आणि मेजवानीचा आनंद घेत असताना फाईन लेगच्या दिशेने षटकार येतोय। 6 धावा मिळत आहेत। आता मात्र शुभम घोडविंदेवरती चढवलाय प्रहार। धाव फलकावरती धावा आल्या त्या 7 धावा धाव फलकावरती। प्रवीण सर माझ्यासोबत जोडले गेलेत। प्रवीण सर म्हणाले होते की या ग्राउंडवरती किती धावा झालेल्या तुम्ही बघितल्या चेसिंग करताना, तर आपण बघतोय की अजिंक्यच्या बॅटमधून आलेला हा षटकार 55 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच प्रकारे फलंदाजी आपल्याला मैदानामध्ये होताना बघायला मिळते। सारसन गावचे सुपुत्र आणि उत्कृष्ट फलंदाज राकेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते। शुभेच्छांचा या मॅचसाठी शुभेच्छा आल्यात। तो निश्चित तौर पर अजिंक्य दरगे ने हालांकि फ्री हिट की गेंद को ज़ाया किया, सीधा कैच दे बैठे थे फाइन लेग शॉर्ट फाइन लेग के ऊपर, लेकिन उसके बाद वाली गेंद जो थी वहाँ पर उन्होंने सिक्सर लगाया फाइन लेग रीजन में ही। शॉट सिलेक्शन उनका काफ़ी अच्छा था। शुभम गोडविंद इस ओवर की करेंगे अगली गेंद। फिर से एक बार अक्रॉस द लाइन, शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर। देखिए इस ओवर में क्या हुआ, पहली गेंद ओवर स्टेप नो बॉल 1 रन, उसके बाद क्या हुआ फ्री हिट वाली गेंद डॉट गेंद, उसके बाद क्या हुआ 6 आए, फिर डॉट गेंद आई। यानी कि मिश्रित ओवर रहा है, कभी बॉलर जीते तो कभी बल्लेबाज। 55 रनों का स्वप्निल पीछा करना है, लेकिन डे की प्रतियोगिता में अगर देखा जाए तो यहाँ पर हवाएं तेज बहती है, उस वजह से 6 आसानी के साथ जाते हैं। हवा उन्हें लेकर जाती है शॉट सिलेक्शन के बाद। लेकिन एक इनाम आ चुका है श्री गणेश स्पोर्ट्स के ओनर तुषार धुमाल इनकी तरफ से। हर्षद पिंडारी अगर 3 सिक्सर लगाते हैं लगातार शुभम गोडविंदे के ऊपर तो उन्हें गेम चेंजर का कैप, और शुभम गोडविंदे अगर विकेट निकालते हैं हर्षद पिंडारी का तो उन्हें गेम चेंजर का कैप। शुभम गोडविंदे के लिए अनिकेत पिंगले अन्नू इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बन चुके हैं 55 का पीछा करते हुए 8 रन बन चुके हैं। हर्षद पिंडारी फील्ड का जायजा लेते हुए वेल एक्सपीरियंस खिलाड़ी अगर काटरंग में आज की तारीख में कोई है तो वो है ये बंदा जिसका नाम है हर्षद पिंडारी, जो लोग जानते हैं बंटी पिंडारी। बैकफुट पे जाके शॉर्ट पॉइंट के ऊपर से खेला है, आउटफील्ड काफी तेज। हर्षद पिंडारी ने जैसे गेंद को देखा कि पॉइंट को बीट किया है, गेंद ने रुके रहे, दौड़े नहीं, उन्हें कॉन्फिडेंस था ये गेंद जाएगी डीप बैकफुट पॉइंट बाउंड्री के बाहर 4 के लिए। डीजे मर्यादा पुरुषोत्तम जिन्हें हम कहते हैं शुभम गोडविंदे 12 पे आता हुआ टोटल, और ये वीरेंद्र सहवाग की स्टाइल में खेला गया बेहतरीन शॉट स्क्वायर कट, और स्क्वायर कट के जरिए मिले हर्षद पिंडारी को 4,
और इस 4 के साथ रन संख्या बनी पहले ओवर की समाप्ति के बाद बिना कोई नुकसान। दरगे ब्रदर्स का रंग 16-55 का पीछा करते हुए। दिन की आपको ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है। तो श्री धनाजी श्रीपद फराड इनके जन्मदिन के अवसर पर श्री दत्त क्रिकेट क्लब घोड़ीवली और कंट्रोली तो ऑर्गेनाइज ये प्रतियोगिता 1 लाख रुपए की इनामी राशि फ्लड लाइट्स दूधिया रोशनी 2018 के बाद मैं घोड़ीवली में आया हूँ। फ्लड लाइट्स में 7 साल का इंतज़ार। धनाजी श्रीपद शेठ फराड इन्होंने उस इंतज़ार को ख़त्म किया। एक क्रिकेट रजनी होनी चाहिए। मनासारखा राजा आणि राजासारखं मन। हॅरीने मला सांगितलं, हॅरी पिंगळेने इथे फराड साहेबांबद्दल, ते तर हळूहळू आपल्याला दिसेल राजासारखं मन। आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं या व्यासपीठावरती यथोचित स्वागत केलं गेलं। आपण बघतो की अगदी मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण बघतो की मुलगावाडी त्याच्या विरोधामध्ये काटरंग संघ खेळतोय। धाव फलकावरती आता धावा आहेत त्या 16। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता गोलंदाजीसाठी तयार झालाय गोलंदाज रुपेश तयार। रुपेशचा हा चेंडू उलटा फुलटा सरळ चेंडू जातोय। 6 धावांसाठी अजिंक्यच्या मनगडामधली ताकद अजिंक्य दाखवतोय। पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या। धाव फलकावरती धावा आल्या त्या टोटल 22 धावा। हाई स्कोर यानी कि बहुत बड़ा टारगेट इन्हें चेस करना था और उस टारगेट का पीछा किया था अजिंक्य दरगे की अच्छी बल्लेबाजी से। कल्पेश जाधव, पिकू डीजे। आक्रमण होता हुआ नजर आ रहा है। 16 और 6 बनेंगे 22। 55 का पीछा करना है। 33 की दूरी तय करनी है। गेंदे बची है 17। 17 गेंदे 33 रन। अनिल जी पिंगळे साहब, आपने जो हमें आइसक्रीम खिलाई उसके लिए मैं आपका शुक्रगुजार हूँ। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ऑन साइड के ऊपर मारने की कोशिश की थी लेकिन वो कोशिश रही नाकाम। देखिए, कोशिश करते रहना चाहिए लेकिन शॉट सिलेक्शन अच्छा होना ज़रूरी है। गेंद की लाइन में आना, गेंद के पिच तक पहुंचना इस खेल में ज़रूरी होता है। वो अगर नहीं हुआ, अच्छा फुटवर्क नहीं हुआ तो आपके रन बनाने के चांसेस बहुत कम होते हैं। कल्पेश जाधव आणि पिकू डीजे, मी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या। हा चेंडू सरळ आपण बघतोय फाईन लेगच्या दिशेने वळवलाय। 4 धावा मिळत आहेत। आता मात्र रोखणं कठीण झालंय। अजिंक्य चांगली फलंदाजी करतोय सर। आपण जर बघायला गेलं तर अजिंक्यच्या मनगडामधली ताकद अजिंक्य दाखवतोय। प्रत्येक चेंडूवरती चौकार किंवा षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय। आपण बघितलं धाव फलकावरती आता धावा झाल्या त्या 26 धावा 55 धावांचा पाठलाग करत असताना 26 धावा धाव फलकावरती आहेत। अगदी सुसज्ज मैदान। या मैदानावरती आपण मोठमोठ्या मॅचेस बघतच असतो। नेहमी या मैदानावरती मोठ्या मॅचेस होत असतात। अविनजी फराड आपल्याला बघायला मिळत आहेत। अविनजी फराड सुद्धा या मॅचला बरीचसा जोर लावलाय आणि आमचे सन्माननीय धनाजी अण्णा फराड यांचे खंदे समर्थक आता त्यांचे कान मंत्र देत आहेत त्यांना अण्णांना।
अनिल खडे, खडे के खडे अनिल खडे, त्यांचा डायलॉग आहे छे के छे. हाँ अनिल खड़े सरकार से भी बड़े, लेकिन यहाँ पर सिंगल ज़रूर मिलेगा. धनाजी फराट साहब के प्रशंसक समर्थक अनिल खड़े. हाँ ऐसा नहीं हम बोल सकते. आप वड़ा पाव बेचना भी क्या हल्का काम नहीं है. जोशी बड़े वाले हर शहर हर गली आपको स्टॉल नज़र आते हैं उनके, बड़े बड़े फ्लैक्स नज़र आते हैं. ऐसा नहीं है, कोई भी धंधा छोटा नहीं होता अगर वो मन से किया जाए तो. शाहरुख खानचा डायलॉग आहे, कोई भी धंदा छोटा नहीं होता. रईस मधला डायलॉग हा अनिल वरती आमच्या फिट होतोय आता या मैदानावरती. और देखिए हमारे अनिल पिंगळे साहब भी एक गाड़ी से उन्होंने ट्रैवल एजेंसी शुरू की. आज कई गाड़ियां हैं उनके पास, मेहनत की. वो कहते हैं ना हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. ईमानदारी से कुछ काम किया जाए तो परवरदिगार भी साथ देता है, और इस वक्त परवरदिगार साथ दे रहा है. हर्षद पेंडारी का गेंद को भेजा उन्होंने लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन. ये गाना था टेनिस क्रिकेट का, ये पहला गाना था. 33 धावा धाव फलकावरती आहेत. 22 रनों की अभी भी जरूरत. हर्षद पेंडारी ऑन फायर, जो बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ जो सही तकनीक इस्तेमाल की जाती है उस तकनीक का इस्तेमाल करते हुए ये लंबा छक्का आया लॉन्ग ऑफ के ऊपर. व्यवस्थापक आहेत या संघाचे. पॅकर्स या टीमचे पॅकर्स ऋषभ पिंगे सुद्धा आपल्याला बघायला मिळतील उद्या. अगदी चांगली मोठी टीम आहे. आपण बघितलं मागच्या सामन्यांमध्ये याच मैदानावरती जे सामने झाले, अगदी चांगला खेळ आपल्याला बघायला मिळाला. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय धनाजी अण्णा फराट, वाढदिवस त्यांचा 9 तारखेला आहे. आपण बघतो श्रीदत्त क्रिकेट संघ घोडेवली कांडरवली यांच्या माध्यमातून आयोजित केलेले ह्या टुर्नामेंट्स. तो मैच की तरफ हम चलेंगे. टोटल बताना जरूरी है. 55 का पीछा करते हुए इस वक्त दरगे ब्रदर्स काटरंग खेल रही है 39 के योगदान पर. 39 और 11 50, और उसके बाद 5 यानी कि 16. 11 और 5 16, तो 12 गेंदे 16 रनों की जरूरत. 12 गेंदे 16 रनों की जरूरत. अगर बंटी पेंडारी स्ट्राइक पे जाते हैं और वो तीसरा छक्का लगाते हैं तो शनि कृपा श्लोक टूर्स एंड ट्रैवल्स इनकी तरफ से 500 रुपए का इनाम है. लगातार तीसरा सिक्सर लगाते हैं तो मैच देखिए. दरगे अजिंक्य दरगे और हर्षद पेंडारी ने काटरंग की तरफ लाकर खड़ा किया है. कवर्स में खेला है अजिंक्य दरगे. ये छक्का भी मार सकते हैं, इसका मुझे अंदाजा नहीं था. आज एक नए, एक अलग, एक अजूबा अजिंक्य दरगे की तरफ से नजर आया. ठोक दीजिए. भागूंगा सुबह नहा धोने के बाद, ये उनका शॉट मैं रिवाइंड करके देख लूंगा. अजिंक्य दरगे का ये शॉट मुझे काफी अच्छा लगा. 500 का इनाम है अगर तीसरा सिक्सर आता है बल्ले से. शनि कृपा श्लोक टूर्स एंड ट्रैवल्स के प्रोप्राइटर अनिल जी पिंगळे इनकी तरफ से, और उन्होंने ये अवसर साधा है हमारे जो पारिंगे साहब है उनके जन्मदिन का. तर दरम्यान 45 धावा सर धाव फलकावरती आहेत. माझ्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये आपण बघतो 40 रन है स्कोर कार्ड के ऊपर. 46 46 धावा धाव फलकावरती, माफ करा. प्रवीणजी दुगाडे सर आणि अनिल दादा पिंगे कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. अगदी चांगलं मैदान आहे. मैदानावरती मोठमोठ्या टुर्नामेंट्स होत असतात. आपण बघतो की
ही मानाची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. सन्माननीय धनाजी अण्णा फराट यांच्या दिवसानिमित्त ठेवली गेलेली ही स्पर्धा. निश्चित तौर पर क्योंकि जन्मदिन मनाया जा रहा है. हर्षद पिंडारी ने स्विच हिट खेला है रिवर्स स्वीप, लेकिन ये शनि कृपा श्लोक टूर्स एंड ट्रैवल्स इनकी तरफ से मिलेंगे. हर्षद पिंडारी को इंडिया की सबसे बड़ी करेंसी इस वक्त जो है, क्योंकि 2000 का नोट बंद हो चुका है. 1000 के नोट तो कई साल हुए बंद हो चुके हैं. अब एक ही नोट चलता है 500 का. डीजे मार्क के ऊपर आ चुका है. रन बने हैं 52 या 53, 52 ना, 52. और इस मैच को खत्म किया. प्लेयर ऑफ द मैच नो डाउट हर्षद पिंडारी के इन 55 में से आधे से ज्यादा रन होंगे, ऐसा लग रहा है मुझे. और 500 का इनाम आ चुका है हर्षद पिंडारी के लिए. हमारे सीनियर कमेंटेटर शनि कृपा श्लोक टूर्स एंड ट्रैवल्स के मालिक अनिल जी पिंगड़े इनकी तरफ से बाबू पारेंगे इनके जन्मदिन के अवसर पर. अनिल जी पिंगड़े और बाबू पारेंगे, इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड और 500 का इनाम हर्षद पिंडारी को दिया जाए. तो मज़ा आ रहा है इस क्रिकेट में. खोड़ीवली के इस मैदान पर खूबसूरत सा ये मैदान. दूधिया रोशनी कृष्णा भंवर हमारे साथ कमेंट्री करते थे. आज उनकी जो उड़ान है फ्लड लाइट सेटअप, वो उड़ान को देख के काफ़ी मज़ा आ रहा है. काफ़ी प्रफुल्लित हुआ है हमारा मन. बंटी भंडारी 38 रनों की शानदार इनिंग. शनि कृपा श्लोक टूर्स एंड ट्रैवल्स इनकी तरफ से 500 और प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड दिया जा रहा है हर्षद पिंडारी को. तो ओमसाई वड़वड़ के कप्तान और काटरंग के कप्तान, टॉस के लिए आपको आना है. प्रणीत जी भोसले साहब इनकी तरफ से भी इस टूर्नामेंट को शुभकामनाएं आ चुकी है. श्री धनाजी श्रीपद फराट इनके जन्मदिन के अवसर पर इस श्रृंखला का आयोजन किया जा चुका है. चलिए 4 ओवर का मैच है ये. स्वप्निल फराट को हमने काफी कम सुना इस सत्र में, लेकिन ये पूरा सत्र आप करेंगे. पहला सत्र आप पूरा करेंगे, उसके बाद हम जरूर होंगे. हैरी होंगे, मैं रहूंगा, हमारे नीलेश नाइक सर रहेंगे. टॉस होने जा रहा है. तो ओमसाई वड़वड़ ने टॉस जीता है. तुरंत फैसला सुनाना है ओमसाई वड़वड़. गेंदबाजी करने का फैसला किया है शायद ओमसाई वड़वड़ ने, लेकिन पहले सत्र में आएंगे स्वप्निल फराट.
12वें प्रतिनिधी इकडे यायचंय. काटरंग संघाचा 12वा खेळाडू. मी विनंती करतो की आपण कॉम्बॉक्स मध्ये या. हर्षद पिंगे खूप लक्ष आहे प्रत्येक गोष्टीवरती, कॉमेंट्रीचं असेल किंवा आपण अगदी चांगला प्रयत्न केलाय. तर आपण बघतो की हर्षद पिंगे आणि अतुल पिंगे यांच्या सुद्धा मॅचेस याच मैदानावरती होणार आहेत. आपण बघतो की त्यांच्या दिवसाच्या मॅचेस आहेत. पहिलं पारितोषिक 30,000 असेल, त्याच्यानंतर 15,000, दुसरं पारितोषिक, तिसरं पारितोषिक 7,500 आणि चौथं पारितोषिक 7,500 असेल. हर्षद पिंगे मुख्य आयोजक असतील या त्या टुर्नामेंटचे. वळूया मैदानाकडे. आपण बघतो क्षेत्ररक्षक निवडलंय ओम साई वडवळ संघाने. पहिला गोलंदाज आता तयार होईल आणि फलंदाजी जोडी मैदानामध्ये जाते. बंटी पेंडारी आणि अजिंक्य दर्गे हे दोन धाकड फलंदाज आता मैदानामध्ये जात आहेत. एक तर्फी सामना जिंकून आणला. प्रवीण सर मगाशी म्हणाले होते की या मैदानावरती किती धावा चेस झाल्यात, तर त्यांनी दाखवून दिलं तिसऱ्या षटकामध्ये धावा चेस करून. म्हणजे त्यांना त्या धावा कमी पडल्या. अगदी जर बघायला गेलं तर 70-75 धावा जरी असत्या तरी त्या धावा अनिल खडे खडे आपण बघतोय खंदे समर्थक आहेत आमचे धनाजी अण्णा फराड यांचे. उमरोली संघाचे व्यवस्थापक पॅकर निखिल पिंगे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. अगदी चांगल्या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळतात. निखिल पिंगे असतील, प्रमोद पिंगे, सचिन फराड आणि स्वप्नील फराड त्या टीमचे खऱ्या अर्थानं पॅकर्स आहेत. अजिंक्य स्ट्रायकरांवरती गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार झालाय वैभव. रफ्तार का सौदागर लोअर फुलटॉस मध्ये चेंडू, सरळ चेंडू जातोय. लॉंग ऑनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मिळते. एक धावेने धाव फलकावरती एक धाव फलकावरती आले. आपण जर बघायला गेलं तर हे दोन्ही धाकड फलंदाज अजिंक्यच्या बॅटवरती चेंडू आला नव्हता. आपण बघितलं लॉंगॉनच्या ठिकाणी चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. वैभव गोलंदाज चांगला आहे. वैभवची गोलंदाजी मी बघितली बऱ्याचशाच मैदानावरती फलंदाजांना बांधून ठेवलंय. पण हे दोन फलंदाज आहेत, हे मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्समध्ये यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. एक बाजूला बंटी असेल, जर आपण बघितलं व्यावसायिक क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे. पेंडारी आपण बघतोय आल्या आल्या इरादे स्पष्ट करतोय. ज्या प्रकारची फलंदाजी आपण मागच्या मॅच मध्ये बघितली त्याच प्रकारची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते बंटीच्या माध्यमातून. या मॅचचे पंच आपल्याला बघायला मिळतात अविनाश पालांडे आणि त्यांच्या समवेत पंच या सामन्याचे. आपण बघतो की एक बाजूला बेन पंचाच्या भूमिकेमध्ये अविनाशजी पालांडे, तर त्यांचे मित्र लेख पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतात अंकितजी तांबडे. वैभवचा हा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. फेकी चांगली होती, मास्सा गळाला लागलाय. बंटीची विकेट मिळते. बंटी बाद होतोय. अगदी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली वैभवने. संधी मिळते डीजे
फलंदाज मैदानामध्ये येतोय ऋषभसाठी वैभव तयार झालाय. उजव्या हाताचा हा फलंदाज हलक्या हाताने कट केलाय. सरळ चेंडू जातोय शॉर्ट मिड ऑफच्या ठिकाणी. एक ही धाव पूर्ण नाही होत आहे. आपण बघितलं की हातामध्ये चेंडू जाते क्षेत्ररक्षकाच्या. म्हणजे आपण जर बघायला गेलं तर चौकार जरी आला असेल तरी कमबॅक होणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय वैभवच्या माध्यमातून. वैभव रफ्तार का राजा. हा चेंडू धडपडलाय स्वतः गोलंदाजी करत असताना. एकच धाव मिळते. नो बॉल. ओव्हर स्टेपचा 1+1 ओव्हर स्टेपच्या माध्यमातून आपण बघितलं की नो बॉल ची डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली आणि 1+1 या 2 धाव मिळत आहेत. 2 धावांनी धाव फलकावरती 7 धावा धाव फलकावरती आता आल्यात आणि पुढचा येणारा चेंडू फ्रीट असेल. प्रमोद दुर्प गरुडा. प्रमोदचं खूप नाव गाजलंय. आपण जर बघायला गेलं तर क्रिकेटवरती अतिशय त्याचं प्रेम आपल्याला बघायला मिळतं. ज्या ज्या ठिकाणी मॅचेस असतात त्या ठिकाणी प्रमोद आपल्याला बघायला मिळतो आणि प्रमोद साठी हा फटका आलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी धाव फलकावरती धावा आल्या त्या 13 धावा. डीजे जशी जशी रात्र व्हायला लागली तसे तसे डीजे मास्टर आमचे चांगले चांगले गाणे दाखवत आहेत आम्हाला. अगदी जर बघायला गेलं तर धनाजी अण्णा फराट यांच्या वाढदिवसानिमित्त श्री दत्त क्रिकेट संघ घोडवली आयोजित या टुर्नामेंट्स. ओम साई वडवल संघाचा दाखड गोलंदाज ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. यॉर्कर लेंथ. एक धाव मिळते या चेंडूवरती. फ्रीटचा चेंडू होता. या चेंडूवरती आपण बघितलं एक धाव मिळते. फ्रीटच्या चेंडूवरती षटकार आला त्याच्यानंतरचा हा चेंडू आपण बघतो एक धाव मिळते. धाव फलकावरती आता धावा आल्या त्या 14 धावा धाव फलकावरती आहेत. वैभवची गोलंदाजी आपण बघितली की चांगला कमबॅक केला होता. पण समोर फलंदाज चांगला होता दाखड फलंदाज ज्याने आपण बघितलं रिव्हर्स चिपचे फटके दाखवले. चांगले फटके आपल्याला बघायला मिळाले मागच्या मॅच मध्ये आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या 16. दुसरा गोलंदाजाचा वापर करणार कोण करणार. 14 धावा धाव फलकावरती. धाव फलकावरती माफ करा. आमचे अजिंक्य पवार केटीसी लाईव्हच्या माध्यमातून जे आपण थेट प्रक्षेपण बघतायत त्याचे ओनर आहेत. केटीसी लाईव्हचे ओनर अजिंक्य पवार सुद्धा इकडे उपस्थित. त्यांचं सुद्धा आपण स्वागत केलं. आमचे अण्णांचे चिरंजीव आपण बघतो इक्कू सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. हा चेंडू या चेंडूवरती एक धाव मिळते. धाव फलकावरती धावा आता 15. मी हॅरी पिंगे विनंती करतो की हॅरी पिंगे आता तुमची गरज आहे कारण सामना आता पेटवणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा सामना पेटवायचा असतो तेव्हा तेव्हा हर्षद पिंगेची गरज असते. आता हर्षद पिंगेंना मी विनंती करतो की तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये या. आता जुगलबंदी होऊन जाऊ द्या. हा चेंडू वैष्णव गोलंदाजी मार्क वरती आणि फलंदाजी तेवढ्याच ताकदीची आपल्याला बघायला मिळते. वैष्णवचा हा चेंडू रडार मध्ये आला. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. डीजे
हर्षद, आपण बघितलं मागच्या सामन्यामध्ये काटरंग संघाने 55 धावा सहज कुठून काढल्या, तर आता आपण बघतो की 2 फलंदाज मैदानामध्ये असताना जर आपण बघितलं मागच्या सामन्यामध्ये 55 धावा ज्यांनी सहजरित्या कुठून काढल्या, त्या आता या सामन्यामध्ये किती धावा करू शकतात हर्षद? नक्कीच स्वप्नील क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर पाहायला गेला तर ऋषभ भुजबल आपण बघतो काटरंग टीमचा आणि निराश ठाकरेला अजिंक्य दर्गे, ही जोडी फार तिखट आहे. या चेंडूवरती ऋषभला मात्र चेंडू फेकून दिला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलेल्या या 6 धावा. डीजे 31 धावा धावपलकावरती आल्यात. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ऋषभ भुजबल खऱ्या अर्थानं अगदी कमालीची कामगिरी त्याची मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. प्रत्येक चेंडूवरती त्याचं आक्रमण चालू आहे. अगदी हा चेंडू मात्र थोडासा बाहेर गेलाय. आबांतर दाबेला पडती मिळती आहे. अंकितजी तांबडे आपण बघतो पंचाच्या भूमिकेमध्येच करलक पंच अविनाश पालांडे, बाला सालुंके, त्याच्यानंतर सुरेश पांडे, चारही पंचांचं आपण स्वागत करू. त्याच्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बघतो आमचे गुरुवर्य प्रवीण दुगाडे सर, त्याच्यानंतर स्वप्नील पराड असतील, त्याच्यानंतर निलेश नाईक आणि मी स्वतः हॅरी पिंगले. या चेंडूवरती अगदी समोर चेंडू या ठिकाणी गेला. त्या चेंडूवरती मात्र एकच धाव मिळती. एका धावेच्या बरोबरीने एका धावेच्या साह्यानं मात्र धावपलकावरती धाबा येतात त्या 33 धाबा. 33 धाबा धावपलकावरती आल्या. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. आपण बघतो 33 धाबा धावपलकावरती आल्या. स्वप्नील खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर फार ताकदीची स्पर्धा आपण श्रीदत्त घोडुली च्या मैदानातून अगदी आपण अनुभवतोय. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची रणधुमाली, क्रिकेटचा कुंभमेळा या मैदानावरती. या चेंडूवरती अजिंक्य दर्गेच्या बॅटमधून पायडलेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला. चेंडू फेकून दिला. सीमा रेषेच्या पलीकडे आलेल्या या 6 धावा. डीजे राहिली तर 24 चेंडूमध्ये 80 धावा सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय टीम काटरंग टीम या मैदानावरती करू शकते. त्याच प्रयत्नामध्ये आपल्याला बघायला मिळते काटरंग संघाचे दाकड फलंदाज आहेत. अगदी बंटी बाद झाल्यानंतर आपण बघतो जो येणारा फलंदाज ऋषभ भुजबलने चांगली फलंदाजी, घुटना टेक तमाशा देख अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आणि तोच आता स्ट्रायकर एंडवरती आपल्याला बघायला मिळतो. हर्षद, नक्कीच स्वप्नील आपण बघतो धावपलकावरती धाबा आल्या त्या 39 धाबा. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका, फटक्यामध्ये दम नव्हता असं वाटलं होतं, पण या ठिकाणी शतरक्षच्या डोक्यावरून अबाकेच्या बाहेर चेंडू फेकून दिला. सीमा रेषेच्या पलीकडे आलेल्या या 6 धाबा. डीजे
ची फरमाईश आहे अगदी बघा अनिल खडे वारंवार डीजे ऑपरेटरनं सांगतात हर्षद, की जर अगदी आपण बघितलं तर 54 धावा धावफलकावरती आहेत. आता चेंडू फुटबॉल सारखा दिसायला लागलाय. जे काटरंग संघाचे खेळाडू आहेत ना, आता अजिंक्य सुद्धा शेवटपर्यंत नजर ठेवतोय चेंडूवरती. हा चेंडू आपण बघितला फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी 54 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. नक्कीच रौद्र रूप धारण केलंय. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चालू आहे. प्रत्येक चेंडूवरती आवेशी बातचीत. प्रत्येक चेंडूवरती टोला. चेंडू फेकून दिला गोलीच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे आलेला या दणदणीत चौकार डीजे. रडार मध्ये येणार आहे. 58 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी विशाल सकपाल मात्र गोलंदाजी मार्कवरती सुप्रेल आपण बघतोय. या स्पर्धेची आजची पहिली रात्र आहे. मैदानाच्या आतमध्ये KTC लाईव्ह कॅमेरामॅन अतिशय सुंदर तीक्ष्ण नजर त्यांची कॅमेरावरती आणि तेवढं ताकदीची क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. अगदी ऑपरेटर्स आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. अतिशय सुंदर त्यांचं काम आणि त्याच्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो 4 पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते सूरजजी पांडे, बाला सालुंकेचा हा पॅनल, अविनाश पालांडे, अंकेश तांबडे. चेंडू फेकून दिला समोर आणि चेंडूवरती ट्रॅव्हल होतात ते 6 धाबा आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं षटक संपल्याचा निर्वाला मात्र पंचांचा आलाय आणि टोटल धाबा धावफलकावरती येत आहेत त्या 64 धाबा. समीर आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. हा चेंडू जबरदस्त प्रहार. ऋषभ भुजबळ काय तुफानी कामगिरी मैदानावरती करतोय. चेंडू फेकून दिला. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक झाला आणि या चेंडूवरती मात्र मिळतात त्या 6 धाबा डीजे. पहिल्याच चेंडूवरती षटकाराला आता धावफलकावरती धावा आहेत त्या 70 धावा. म्हणजे येणारे 5 चेंडू आणि या 5 चेंडूवरती कशा प्रकारचे धावा जमा करू शकतो हा ऋषभ फलंदाज. नक्कीच ऋषभ भुजबळ फार मोठं नाव आहे अगदी काटरंग टीम मध्ये. कारण हा एक घातक आणि विस्फोटक फलंदाज या काटरंग टीमचा एक हकदार आहे. खऱ्या अर्थानं ज्यावेळी संकटात सापडतं टीम त्यावेळी पूर्णपणे सावरण्याचं काम त्याच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा मैदानावरती बघितलं. या ठिकाणी धोक्याची घंटा वाजली होती. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला असता तर मात्र कदाचित झेल झाली असती. या चेंडूवरती एक धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं मात्र धावफलकावरती धाबा येतात त्या टोटल 71 धाबा. आदित्य दर्गे आपल्याला पाहायला मिळतात. कॅम्पा कोला त्यांच्या माध्यमातून खालापूर प्रीमियर लीग मध्ये आपण DP रोडच्या मैदानावरती अजिंक्य दर्गे आणि
आदित्य दर्गे यांच्या माध्यमातून आपण बघितली. कॅम्पा कोलाचा थंडा आपल्याला पाहायला मिळतं. या चेंडूवरती अगदी नशिबानं साथ मात्र अजिंक्य दर्गेला या चेंडूवरती एकच धाब्या चेंडूवरती मिळती. अगदी थोडंसं आपण बघतोय थोडंसं फंबल झालं मैदानाच्या आतमध्ये. एका धाब्याच्या बरोबरीनं आता धावफलकावरती धाबा येतात त्या 72 धाबा. अगदी 72 धाबा धावफलकावरती आल्या. शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. स्वप्नील 72 धावा धावफलकावरती. गोलंदाज आता किमिया लढवतोय. वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू आपल्याला बघायला मिळतात. व्हेरिएशन आणतोय चेंडूवरती. आता हा चेंडू पडल्यानंतर थोडासा इनर स्विंगर पद्धतीचा चेंडू होता. आतमध्ये आला पडल्यानंतर एक धाव पूर्ण होते या चेंडूवरती. आपण बघितलं की धावफलकावरती आता रोख लावण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. धावफलकावरती धावा आहेत त्या 73 धावा. चेंडूंची फेकी झाली चौथ्या षटकामध्ये. आपण बघतो की 4 चेंडूंची फेकी झाली. चांगले व्हेरिएशन आणतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी बघायला मिळाली. ज्या प्रकारची चुकी ज्या 3 षटक जे टाकले त्या गोलंदाजाने केली त्या प्रकारची चुकी करत नाहीये कोणती. आणि आपण जर बघायला गेलं तर धाव संख्येवरती रोख लावण्यामध्ये त्याला यश आलंय. गोलंदाज समीर नक्कीच स्वप्नील अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये समीरची राहिली. या धाबांपर्यंत रोखण्याचं काम त्यानं मैदानाच्या आतमध्ये केलं. अतिशय सुंदर. पण या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती आक्रमण केला. अजिंक्य दर्गेच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका जिवारी लागलाय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या आपण बघतोय वडवल टीमला. डीजे